हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार. मी सोनाली. सख्या सासू सुना या मराठी यूट्यूब चॅनलला अगदी मनापासून स्वागत. चला आज आपण संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे. चला सुनबाईच्या चालू आहे पोळ्या. इकडे छान रेसिपी तर गुळाच्या कापण्या तर आषाढ महिन्यात केल्या जातात. या इथं मेथीची भाजी धुवायला ठेवली आहे, म्हणजे माती असली तर खाली राहील. चाळणीत निसरट ठेवायची. पीठ पण चाळून ठेवलंय तिने कापण्यांसाठी. इथं बडीशोप दळली आहे. भाजीचं काय भाजी विचारते मी तिला काय करायची आहे. तुम्हाला हा प्रश्न पडतो का रोज सकाळी उठलं का काय भाजी बनवायची. कापण्यांसाठी लागणारे भांड तर यात घेणार आहोत आपण गुळाचं पाणी करून. कापण्यांसाठी साहित्य लागणार आहे तर बडीशोप बारीक करून घेतली आहे. जास्त बारीक नाही केली, अर्धवट केली आहे. इथं 1 वाटी गूळ, इथं वेलची पूड आहे, इथं सुंठ पूड आहे थोडी. मी नेहमी अशा करून ठेवते जेणेकरून आपल्याला पाहुणे कोणी आले तर पटकन रवा खीर वगैरे करायचं म्हटलं तर मग. इथं गव्हाचं पीठ आहे 2 वाट्या. इथं खसखस लागणार आहे. चला आता रेसिपीला सुरुवात करू. सुनबाईला लावणार आहे मळायला. थोडं उकळी आली आहे, गॅस बंद करू. गूळ टाकू. 1 वाटी पाणी घेतलं आहे. त्याला याचं आता पाणी गूळ यात पूर्ण वितळून घ्यायचं आहे. इथं आपल्याला गुळाचं पाणी, जास्त पाणी पण गरम नाही करायचं. थोडे खडे वाजत आहे बरं का असं करताना, तर चाळणीने गाळून घ्यायचं हे पाणी. तर इथं घेतलेलं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे. यात आपण घेणार आहे 3 चमचे पोहे खायचे, 3 चमचे बेसन. इथं वेलची पूड घेतली अर्धा चमचा. इथं सुंठ पावडर. इथं घेणार आहोत आपण अर्धा चमचा बडीशोप पावडर. कुठल्याही पदार्थाला चिमूटभर मीठ घ्यायचं. तर इथं तेल टाकून घेतलं, छान मिक्स करायचं. नंतर यात आपण गुळाचं पाणी टाकणार आहे, गाळून टाकायचं. इथं छान मिक्स करून घ्यायचं. तेल गरम आहे त्यामुळे मी चमचा घेतला आहे. छान चोळून घ्यायचं. पाणी टाकून घ्यायचं आपल्याला गुळाचं. तर थोडं थोडं टाकायचं. बघा इथं खडे दिसत असतील तुम्हाला, तर गाळून घ्यायचं. आता लागता आपल्याला पाणी वापरायचं आहे. त्याला इथं सुनबाई मळती आहे. इथं मी तीळ विसरले होते तर पोहे खायचा 1 चमचा तीळ घेतले. असं झालेलं आहे मळून. आता पिठाचा कलर लगेच बदलतो. असं झालेलं आहे पीठ मळून. आता याला आपण 10 मिनिटं बाजूला ठेवू. इथं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला कापण्यांसाठी. इथं घेतलेलं आहे पोळपट लाटणं. इतक्यात पोळ्या झाल्या आहे. इथं छान मेथीची भाजी होती आहे. चला सुनबाईने केली सुरुवात. इथं मध्यम आकाराची छान पोळी लाटून घ्यायची. खसखस अशी छान टाकून घ्यायची. खसखस नसेल तर तीळ पण घ्या. पातळ म्हणजे मध्यम लाट मस्त. अशी खसखस पेरून घेतली छान. तर सुरीने करायचं किंवा आपण करंजा करतो त्याने पण केलं तरी चालेल. हे करून झालं. आता शंकरपाळ्याचा आकार द्यायचा आहे. जो आकार हवा असेल तो द्या. खारीचा पण आकार चालतो, पण आता कापणे म्हटल्यावर मग शंकरपाळ्याचाच आकार. तेल तापलं आहे.
इथं चालू आहे. पोळ्या करून घेतल्या. चला आता टाकून घेऊ. एक एक सोडून घ्यायची. पर्यंत गॅस आहे ना बघा बारीक आहे. बारीक गॅसवर सोडून द्यायच्या. थोडे मध्ये होऊ द्यायच्या आणि नंतर गॅस फुल करायचा आहे. शीत झालेले आहे. इथं सुनबाई सोडती आहे. अशा करून घेतल्या आहे छोटे छोटे. मी पण टाकू लागते. छान फुगत आहे. चला छान झालं आहे. एकदम टम्म फुगलेले आहे. कलर पण छान आला आहे. छान खालीवर करत राहायच्या. चला इथं झालेले आहे. कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि खूप छान झालेले आहे. करून बघा. आवडले असेल तर लाईक करा. चला इथं अशा झालेल्या आहे. चला कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि खूप छान झाले आहे. तर इथं तुम्हाला एक दाखवते मी. तर खारीसारखे पदर पण पडलेले बघा. चला छान झाले. अशा फुगलेले आहे. तर आवडली असेल रेसिपी तर लाईक करा, शेअर करा. इथं झालेली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. सख्या सासू सुना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा छान छान रेसिपी येणार आहेत. तर चला सगळ्यांना शुभरात्री, गुड नाईट. आणि एक मी तोडून दाखवते. तर बघा एवढं खुसखुशीत झालं आहे बघा. किती जाळी पडली मधून. तर या पद्धतीने नक्की करून बघा. बघा चला रेसिपी आवडली असेल तर परत एकदा लाईक करायला विसरू नका. सगळ्यांना बाय बाय.